आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. सन 2025साठी अतिरिक्त शिक्षक समायोजन प्रक्रिया जाहीर, वेळापत्रक जाहीर झालेलं आहे. आपण समोर परिपत्रक सुद्धा पाहणार आहोत. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. 6 फेब्रुवारी 2026. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबुळसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालयाने सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक जारी केले आहे. 4 फेब्रुवारी 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या ह्या आदेशानुसार राज्यातील अनुदानित, अंशतः अनुदानित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील अतिरिक्त कर्मचारी नियोजित वेळापत्रकानुसार समायोजित करण्यात येत आहे. न्यायालयीन स्थगिती उठवल्यानंतर प्रक्रिया सुरू. 2024-25च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांच्या समायोजनावर मुंबई उच्च न्यायालयाने जाहीरस्थिती यादी दिल्यामुळे प्रक्रिया स्थगित होती. मात्र दिनांक 14 नोव्हेंबर 2025 रोजी न्यायालयाने सर्व याचिका निकाली काढल्यानंतर ही स्थगिती उठवण्यात आली असून आता शासन निर्णय दिनांक 15 मार्च 2024 नुसार समायोजन प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली आहे. डिसेंबर 2025मध्ये संच मान्यता उपलब्ध. शासनाने सुधारित निकषानुसार सन 2025-26ची संच मान्यता डिसेंबर 2025मध्ये शिक्षण अधिकाऱ्याच्या लॉग इनमध्ये उपलब्ध करून दिली आहे. ही मान्यता 23 ऑक्टोबर 2025 रोजीच्या वैध विद्यार्थी संख्येच्या आधारे देण्यात आली आहे. जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर समायोजन. या अधिवेशनानुसार समायोजन प्रक्रिया 3 टप्प्यात राबवण्यात येणार आहे. जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरावर प्रत्येक टप्प्यावर रिक्त पदाची व अतिरिक्त कर्मचाऱ्यांची यादी प्रसिद्ध करून समुपदेशनाद्वारे समायोजन करण्यात येणार आहे. महत्त्वाचे वेळापत्रक. 13 फेब्रुवारी 2026 रिक्त जागा व अतिरिक्त कर्मचाऱ्यांची तात्पुरती यादी जाहीर. 20 फेब्रुवारी 2026 आक्षेप व हरकती स्वीकारणे. 25 फेब्रुवारी 2026 अंतिम यादी जाहीर, जिल्हास्तर. 3 मार्च 2026 जिल्हास्तरावर समायोजन. 10 मार्च 2026 विभागीय स्तरावर माहिती सादर. 25 मार्च 2026 राज्यस्तरावर समायोजन. 31 मार्च 2026 अंतिम अहवाल संचालनालयास सादर. वेतन अनुदानाबाबत स्पष्ट सूचना. समायोजन झाल्यानंतर संबंधित शिक्षक व कर्मचाऱ्यांचे वेतन मूळ शाळेतून काढले जाणार नाही, अशी स्पष्ट सूचना देण्यात आली आहे. जर तसेच झाले तर संबंधित अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करण्यात येणार आहे. शाळा व्यवस्थापनासाठी महत्त्वपूर्ण निर्णय. या निर्णयामुळे शाळांमधील अतिरिक्त कर्मचारी योग्य ठिकाणी समायोजित होऊन मनुष्यबळाचे योग्य नियोजन होणार आहे. तसेच रिक्त पदे वेळेत भरली जाणार असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर सकारात्मक परिणाम होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. संचालकाची सही व अंमलबजावणीचे आदेश. हा आदेश प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी आणि माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉक्टर महेश पालकर यांच्या डिजिटल स्वाक्षरीने जारी करण्यात आला आहे. सर्व शिक्षणाधिकारी व विभागीय उपसंचालकांना आदेशाचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. परिपत्रक पाहण्या अगोदर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि अखिल तांबुळसर क्लासेस चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. 4 फेब्रुवारी 2026चे महत्त्वपूर्ण परिपत्रक. हे पूर्ण परिपत्रक अखिल तांबुळसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून डाउनलोड करू शकता.